आलेल्या भक्ताचं आजच्या काउन्सिलिंग मीटिंगमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण 1 महिन्यानंतर काउन्सिलिंग मीटिंग होती वाटतं. ऑलमोस्ट त्यावेळेस रामकथा होती माझी, त्याच्यानंतर धुळ्याला रामकथा होती, महाराष्ट्र दौरा चालू होता आणि आता 1 महिन्यानंतर कथा करीत होतो. तर मी खूप दिवसापासून विचार करत होतो की आपण काहीतरी एक शृंखला घेऊया जी स्पेशल साधकांसाठी 2 स्तरावर आपल्याला काम करताना एकतर पारिवारिक जीवनामध्ये आणि साधना भक्तीमध्ये आपण कशी प्रगती केली पाहिजे याच्यावर आपण चर्चा करूया. तर सगळ्यात भागवताचा शेवटचा जो पाठ आहे, दशम स्कंद हे भगवंताचं मुखकमल म्हटलं जातो आणि 11वा स्कंद हे भगवंताची ललाट आपलं मस्तक म्हटलं जाते, डोकं. तर त्याच्यामध्ये भगवंताने उद्धव गीता सांगितलेली स्पेशली. भगवंताने अर्जुनाला जे ज्ञान दिलं गीतेवर, रणभूमीवर, त्याला भगवद्गीता म्हटले जाते. पण भगवंताला ते गीतेमध्ये काही सांगता आलं नाही अर्जुनाला. मग तो राहिलेला एपिसोडच किंवा जे ज्ञान राहिलं, प्रमुख ज्ञान, शेवटचा उपदेश, ते उद्धव गीतेमध्ये भगवंताने उद्धवला सांगितलं. प्रसंग असा येतो जेव्हा महाभारताचे युद्ध होते आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळे कौरव आणि मारल्या जातात आणि शेवटी गांधारी भगवान कृष्णाला दोषारोपण करते. काय दोषारोपण करते? की माझ्या वंशाचा जसा नाश झाला तसा तुझ्या कुळाचा सगळा नाश होईल. भगवंताने तो शाप का घेतला त्याचे 2 कारण सांगितलेले. एक पहिलं म्हणजे पांडवांना रक्षण करायचं होतं आणि कारण की ह्या जो शाप मी नाही घेतला तर हिचा शाप पांडवांना प्रभावित करेल. आणि दुसरं कारण की जे यदुवंशी आहेत, ते यदुवंशी अतिशय ताकद बलवान होते आणि मी धर्माचे रक्षण करून असुराचा नाश, तर यांना कोणी पराजित करू शकत नाही म्हणून भगवंताने तो शाप घेतला. आणि घेतल्यानंतर सगळा पुढे प्रसंग झाला की प्रभास क्षेत्रात जातात आणि मदिरापान करून सगळे यदुवंशी काय करतात, एकूण एकाला मारून टाकतात. आणि राहिल्यानंतर त्याच्यामध्ये उद्धवजी वाचतात. का बरं? यदुवंशीमध्ये उद्धवजी पण येतात, पण भगवत कृपेमुळं ते वाचल्या जातात. वाचल्यानंतर का तर उद्धवाला स्पेशली भगवंताला ते ज्ञान द्यायचं होतं बाकीचं. आणि त्यावेळेस उद्धव संन्यास धर्माचं वर्णन करतात की एक आयु आल्यानंतर मनुष्यानं संन्यास धर्म घेतला पाहिजे. तर आपला जो वयाचा फेसिंग पिरियड आहे भक्तांचा, तो ऑलमोस्ट 40-50 क्रॉस झालेले. तर हे ज्ञान आपल्या साधकांशी आपल्या एजनुसार हे ज्ञान खूप महत्त्वाचं आहे एक काळानंतर. कारण की माणसाला ज्ञान भेटते पण शहाणपण येत नाही. वाक्य जरा ऐका ध्यानपूर्वक. ज्ञान येते पण शहाणपण येत नाही. आता तुम्ही म्हणता प्रभूजी एवढ्या वर्षे ज्ञान ऐकले पण शहाणपण का नाही? शहाणपण म्हणजे काय? जीवनामध्ये हळूहळू वयानुसार आपल्या आध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे आणि भौतिक संसाराच्या प्रती डिटॅचमेंट वाढली पाहिजे. पण तसं न होता आपलं काय होतं, अटॅचमेंट वाढत जाते आणि ती खूप अशी प्रबळ असते. म्हणून भगवंत उद्धवाला सांगतात की संन्यास घेतोयस तू, पण हे संन्यास घेण्याचं मी तुला संन्यास घ्यायला सांगतो, पण हे ज्ञान घेतल्यानंतर ते सर्व साधक. तर उद्धवला माध्यम बनवलं आपल्यासाठी. आणि गेल्यानंतर त्याच्यामध्ये बराच उहाप जे धर्म अर्थ काम मोक्षाचं वर्णन केल्यानंतर ते म्हणतात की धर्म अर्थ काम मोक्ष काय करते माणसाला, नाही का कलियुगामध्ये तसं कोणी राहिलं नाही. धर्म अर्थ काम मोक्ष, एक तर धर्माचे कोणाला आवड नाही. आपला धर्म म्हणजे काय? सिजनेबल धर्म आहे. आपण धर्माचे तत्वच पालन करत नाहीत. एवढे सूक्ष्म तत्वज्ञान आहे धर्माचे, ते अजून आपल्याला माहीत पण नाही. अर्थ बी धर्माच्या आधारावर कमवायला पाहिजे. अर्थात वाममार्गाने आपण येतोय लक्ष्मी, आणि धर्म अर्थ आणि मग काम, तुमची इच्छा पूर्ण करा. आणि त्या कामातून तुम्हाला वैराग्य निर्माण झालं पाहिजे, त्याला मोक्ष म्हणतात. पण कलियुगामध्ये सरासरी 2 गोष्टीमध्ये अटकलेले. एक धर्म, आपला अर्थ आणि काम. मोक्ष बी राहिला आणि धर्म बी सोडलाय. अर्थाने काम ह्या 2 गोष्टीमध्ये लिप्त झालेलं आहे. त्यामुळं आचार्यवृंद इथे आपल्याला म्हणतात की भगवान कृष्णानं ते म्हणलं की धर्म अर्थ मोक्ष हे काही कामं. आणि त्या संन्यास याच्यामध्ये उद्धवने जे प्रश्न विचारले मग भगवंत सांगतात. ते म्हणतात की मी तुला एक प्रसंग सांगतो. राजा यदू असतो आणि ते एकदा वनामध्ये प्रवास करत असताना
ते अवधूत ब्राह्मणाला पाहतात. हा ब्राह्मण निर्धन असतो, नग्न अवस्थेमध्ये असतो, पण अतिशय आनंदी, समाधानी, संतुष्ट राहतो आणि कोण्या गोष्टीची आशा करीत नाही. राजा यदू विचार करत होता की माझ्या सगळं आहे तरी मी आनंदी आणि समाधानी नाही, का नाही? तर त्यावेळेस राजे यदू प्रश्न विचारतात की हे ब्राह्मण देवता, तुमच्या आनंदाचं आणि सुखाचं काय साधन आहे की तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही काही खात पित नाही, पण तुमच्याकडे जे तेज आहे, तो आनंद आहे, तो कुठून भेटला, कसा भेटला? आणि ही अवस्था तुम्हाला भौतिक जगातली कोणती गोष्ट प्रभावित करीत नाही, तरी तुम्ही अविचलितपणे नाही का असं एकदम स्थिर राहतात. आणि मग त्यावेळेस त्या अवधूत ब्राह्मणाला विचारल्यानंतर तिथे राजा यदू प्रश्न विचारल्यानंतर इथे जे अवधूत ब्राह्मण आहेत ते सांगायला सुरुवात करतात. तर याच्यासाठी ते म्हणतात की मी 24 गुरु केलेले आहेत आणि 24 गुरु पण मी काही ना काही घेतलेले. आणि हेच जर 24 गुरु जर आपण पाहिले तर त्या गुरुकडून मी माझ्या जीवनात शिक्षा घेतलेल्या आहे. ते म्हणतात की तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर सभोवलच्या वातावरणाकडे पाहून तुमच्या जीवनात तुम्ही शिक्षा घेतलेल्या पाहिजे. आता ह्या अवधूत ब्राह्मणानं 5000 वर्षापूर्वी सांगितलं होतं. आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण परिस्थितीमध्ये सोशल मीडियामध्ये ते एवढं आपल्याला नॉलेज भेटते, न्यूजमध्ये भेटते, पेपरमध्ये भेटते. आपण ज्या समाज सोसायटीमध्ये राहतो तिथं अशा अगणित घटना घडत असतात, काहीतरी प्रसंग घडत असतात. आपण पाहून न पाहिल्यासारखं जीवन जगत असतो. आपण त्या घटनेतून, त्या प्रसंगातून, त्या परिस्थितीतून काय घेतलं पाहिजे आणि आपण काय शिकलं पाहिजे, म्हणजे आपण आपल्या जीवनाला कसं उन्नत केलं पाहिजे हे अवधूत ब्राह्मण सांगतात. ते म्हणतात की शास्त्राच्या ज्ञानापेक्षा सभोवलच्या वातावरणाला अभ्यास करून जर तुम्ही शिकला तर तुम्हाला पदम नाही का तुम्हाला शिकायला भेटते. म्हणून एकदा श्रीमान शिक्षाष्टमपूरला एकदा प्रश्न विचारला होता UK मध्ये की तुमचं इंट्रोडक्शन काय? तर शिक्षाष्टमपूर सांगितलं की माझं इंट्रोडक्शन दिलं, मी इंडियन एअरफोर्समध्ये फायटर पायलट होतो, बरं दिलं. तर मग एक ब्रिटिशर आला आणि त्याने विचारलं तुमचं इंडिव्हिज्युअल इंट्रोडक्शन काय? ते म्हणतात आय एम स्टुडंट, मी विद्यार्थी, मी शिकत राहतो. म्हणून शिकणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे आणि शेवटच्या मोमेंटपर्यंत आपल्याला शिकायचं. म्हणजे तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असाल, कुठे स्त्री असाल, पुरुष असाल, आपण किती शिकतो आणि ते शिकून आपल्या जीवनात आत्मसात किती करतो हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. म्हणून अवधूत ब्राह्मणानं ते दिलेले आहे की 24 गुरु केलेले आहेत आणि त्या 24 गुरुतून आपण ज्ञान घेतलं पाहिजे. तर ह्या जगातला सगळ्यात मोठा रोग कोणता आहे? ह्या जगात मी एक आचार्यांचं, आता माझ्याकडे एक आचार्यांचं बलदेव विद्याभूषण आणि चक्रवर्ती ठाकरांचं उद्धव गीतावर नाही का पुस्तक आहे, त्याच्या त्या कॉमेंटरीमध्ये म्हणतात सगळ्यात मोठा रोग असेल तो अज्ञानाचा आहे. मोठा रोग कोणता असेल? भक्तामध्ये तुम्हाला प्रभूजी आम्ही तर एवढे प्रवचन ऐकतो, नाही एवढं ज्ञान घेऊन, मी म्हणून एक स्टार्टिंगला सांगितलं आहे, ज्ञान आलं पण शहाणपण नाही आलं. शहाणपण म्हणजे काय? आपल्या जीवनात त्याला इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. आणि ते अज्ञानाचं लक्षण ते सांगतात का हा भयंकर रोग आहे ना, त्या हृदयामध्ये अज्ञानाची लक्षणं काय आहेत? ते म्हणतात काम, आपल्या डिझायर्स, त्याच्यानंतर कामाचा भाऊ, कामानुज म्हणजे क्रोध, क्रोधांमुळं काय होत आहे? माणूस. तिसरं आहे लोभ, मद, मोह, मात्सर्य. बहुतांश मनामध्ये, हृदयामध्ये या रोगाच्या लक्षणे गरसलेलं आहे. आणि अशा भयंकर आजारातून मुक्त होण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे आत्मसाक्षात करणं, सेल्फ रिलायझेशन. ते रिलायझेशन आपल्याला होते का? जर ते रिलायझेशन वयानुसार होत नसेल तर आपल्या अज्ञानामध्ये आपण अजून खोल फसलेलो आहेत. म्हणून परमपूज्य राधानाथ महाराजांनी एक लेक्चर सिरीज दिली होती 24 गुरुवर तत्ववर, आणि त्याच्यावर त्यांनी बुक्स लिहिले. बोधिवृक्ष, जसं गौतम बुद्ध ज्या झाडाखाली बसले होते त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं होतं, तसंच आपण आपल्या जीवनामध्ये आपण जिथं साधना करतो, ज्या समाजामध्ये राहतो, ते आपल्याला ते बोध निर्माण होतो का? आपण आपल्या जीवनामध्ये काही घेतोत का, शिकतोत का, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणतात की याला ही जे रोग कोणी मूळतः नष्ट करत नसेल तर हा रोग काय करतो? तुमच्या चेतनाला डिस्ट्रॉय करतो. बाहेरून तुम्ही भक्ती करत असाल पण तुमची आंतरिक चेतना जर दूषित असेल
तर लास्ट मोमेंटला नाही का ती चेतना तुम्हाला धोका देऊ शकते. म्हणून कृष्ण भावनेमध्ये आपल्याला खूप सतर्कतेनं प्रॅक्टिस करावं लागणार आहे. वरचीवर करून चालणार नाही. जेवढं तुम्ही सिन्सिअर प्रॅक्टिस करता आणि तुमची चेतना जेवढी दूषित राहील तेवढं तुम्ही कृष्ण भावनेमध्ये फिजिकली राहतात, पण मेंटली तुमच्या चेतनेला तुम्ही डिस्ट्रॉय करतात. म्हणून इथे ह्या आजारातून बाहेर पडण्यासाठी पथ्य पाळणे डॉक्टर देतात आणि याच्यावर खूप डिटेल्स आहे. तर पहिलं ते सांगतात की साधूचा संग करा. साधूचा संग कसा केला पाहिजे की ज्या साधूच्या संघामध्ये राहून तुमची चेतना उन्नत होऊ शकेल. साधूचा संघ मीन्स काय, फिजिकली नाही आहे, त्याच्या विचाराने तुम्ही तुमच्या सोबत किती राहतात, जी थॉट प्रोसिजर आहे, विचार आहेत, ते आपल्या सोबत किती घेतो, याला म्हणतात साधू संघ. हां, नाहीतर आज मी ब्रजबिहारी परवांचे एक लेक्चर टाकलं. ते म्हणतात की तुम्ही ऐका, खूप जबरदस्त लेक्चर आहे ते म्हणतात की नाम जपामध्ये, भक्तीमध्ये आपली चेतनाच ही आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये रस निर्माण करू देत नाही. आपली भौतिक चेतना आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रगती करू देत नाही. फुल पॉवरफुल लेक्चर आहे. तर पहिले साधूच्या संघामध्ये जाऊन नाही का तुमची चेतना उन्नत करा आणि तिथे त्या चेतनेच्या द्वारे दुसरी सेकंड थिंग आहे, योग्य चेतनेनं भगवंताची सेवा पूजा करा. त्या चेतनेनं जर तुम्ही चांगली पूजा केली तर भगवंत काय करतात, आणखीन तुम्हाला ती चेतना प्रदान करतात. भौतिक चेतनेनं करतात तर भौतिक चेतनेमध्ये राहा, म्हणून भगवत चेतना. तिसरी गोष्ट आहे, जीवनाच्या वास्तविक ध्येयाचं तत्त्व काय ते शोधा, की माझं लाईफचं पर्पज काय, इंद्रिय तृप्ती आहे का भगवत प्राप्ती आहे. जर भगवत प्राप्ती असेल तर तुम्ही मरमर करून नाही का प्रॅक्टिस करता. पण भक्तीमध्ये आल्यानंतर सुद्धा थोडं पुढे या सगळं. भक्तीत आल्यानंतर सुद्धा तुमची जर भक्तीत आल्यानंतर सुद्धा तुमची जर क्लिअरिटी नसेल तत्वाच्या प्रती, अध्यात्माच्या प्रती, तो खूप कठीण आहे. म्हणून इथे सांगतात की जीवनाची वास्तविक ध्येय तात्विकाने शोधा, तुमची क्लिअरिटी राहू द्या. जसं मटर लाईफमध्ये तुमची क्लिअरिटी असते ना, भौतिक जीवनामध्ये आपल्याला घर घ्यायचं, बंगला बांधायचा किंवा पैसे घ्यायचे, कमवायचे, अजून आपल्याला भौतिक संपदा वाढवायची, तिथे तुम्ही मरमर करतायत. मग माझ्या आध्यात्मिक उन्नतीसाठी माझं तत्व जर क्लिअर असेल, मग माझे प्रयत्न किती आहेत, हे अज्ञानाला नष्ट करण्यासाठी लक्ष दिलेले. यवन हे 3 गोष्टी. चौथी गोष्ट ते म्हणतात की प्रामाणिकपणे तुमच्या दिशेला देणं, भगवंताचे दिव्य नाम जप करणे, हे अज्ञानाचं नष्ट करण्याचं उपाय होतं. जर हे 4 गोष्टी केल्या आणि हे 4 गुणामुळे आपली मूलभूत चेतना प्राप्त करण्यास आणि वाईट चेतना डिस्ट्रॉय करण्याची कामभूत होती. म्हणून परमपूज्य राधानाथ महाराज म्हणतात की तुम्हाला आध्यात्मिक उन्नती करायचं असेल तर तुमच्या बाह्य गोष्टी प्रगतीपेक्षा तुम्हाला वाटत असेल प्रभूजी आम्ही बाह्य खूप करतो, पण बाह्य केल्यानंतर बाह्य परिवर्तन हे आंतरिक परिवर्तन होऊ शकतं. काय, बाह्य परिवर्तन हे आंतरिक परिवर्तनाला करू शकतं. बाह्य परिवर्तनच होत नसेल तर आंतरिक परिवर्तनाचे कोणतेही चान्सेस नाही आहे. तर इथे दिलेले आहे. त्याच्यानंतर दुसरं ते म्हणतात की आत्मज्ञान. याच्यामध्ये आचार्य टीकेमध्ये हे इंट्रोडक्शन, अजून 24 गुरु चालू झाले नाही. आत्मज्ञान म्हणजे काय ते म्हणतात की भौतिक विद्यापीठामध्ये तुम्हाला सगळं ज्ञान दिलं जात आहे, मग शारीरिक आणि मानसिक, पण अध्यात्मामध्ये तुमची देहातली चेतना आणि त्या चेतनाच्या विवेक बुद्धीमुळं आपण वास्तविक परिचय समजून घेतो का. आत्मज्ञाना ज्याला आत्मज्ञान प्राप्त होतं ना, तर त्या आत्मज्ञानामुळं काय होतं आहे, तो आपोआप नाही का विचार करतो, नाही यार मला नाही का माझ्या जीवनाचं क्लिअरिटी आहे आणि मला या गोष्टीत पडायचं नाही. मग बाह्य गोष्टी तुम्हाला विचलित नाही करू शकणार, हे दिलेलं आहे. आणि ते म्हणतात की ह्या अथांग सृष्टी आहे आणि अथांग सृष्टीमध्ये आपली बुद्धी कशी आहे, क्षुल्लक बुद्धी आहे. सृष्टी कशी आहे, अथांग समुद्रासारखी, आणि त्याच्यात आपली बुद्धी कशी आहे, जसं मुंगी आहे. मुंगीला जर एखादा घर दुसऱ्या घरामध्ये जायचं असेल किंवा इथून आपल्या मंदिरात यायचं असेल
तर ती मुंगी येऊ शकेल का, तिला सापडेल का? ते म्हणतात की आत्मज्ञान याच्यासाठी की भौतिक सृष्टीचा अभ्यास करा. म्हणून सुखदेव गोस्वामीने पहिले 2 स्कंद कशासाठी दिलेले, या सृष्टीमध्ये एवढे लोक आहेत, म्हणजे महाविष्णूपासून ब्रह्मांड, आणि ब्रह्मांडामध्ये 14 लोक, 14 लोकामध्ये पृथ्वी, पृथ्वीमध्ये भारत, भारतामध्ये महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये नाशिक, नाशिकमध्ये इंद्रनगर, हे कोणतं नगर आहे? ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर नगरमध्ये होम महावीर बिल्डिंग, आणि त्याच्यामध्ये बसलेले जीवात्मे किती आहेत आपण? ते आचार्य खूप डीपमध्ये सांगतात. ते म्हणतात की तुम्हाला ह्या अथांग सागरामध्ये तुम्ही नगण्य आहेत, आणि भगवंत म्हणते ह्या नगांना जीवात्मा इंद्रतुप्तीमध्ये फसलाय भक्ती. आपला प्रॉब्लेम काय झाला इस्कॉनमध्ये? एवढी शुद्ध भक्ती नाही की आपण भगवत धामात जाऊ, एवढे पापी नाहीत की नरकात जाऊ, आणि एवढे पुण्यवान नाहीत की स्वर्गात जाऊ. हा, म्हणजे काय झालंय? एवढं पुण्य नाही की स्वर्गात जाऊ, चला स्वर्ग आपल्याला घेऊन जा, या पुढे पुढे. हा, आणि एवढे पापी नाहीत की नरकात जाऊ, आणि शुद्ध भक्त नसल्यामुळे वैकुंठात नाही. मग गती काय होती? तर प्रभुपादाला एकदा विचारलं या बाबतीत. प्रभुपाद म्हणतात त्या भक्ताला कमीत कमी जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत त्याला चक्कर मारावं लागेल. काय करावं लागेल? भगवंत म्हणतात बेटा चल तुझे चेतना प्युरिफाय कर, शुद्ध होय. ज्यांना खूप रिस्क घ्यायचं असेल ना, आरामशीर तुमची चेतना दूषित होऊ द्या. तुम्हाला ह्या जन्मातच असं झालं पाहिजे डिटॅचमेंट. वृंदावन प्रभूंचे लेक्चर ऐका, अक्षरशः प्रभू बस लास्ट जन्म. शिक्षाष्टम प्रभूला एकदा प्रश्न विचारला होता कि प्रभु जी अगला जन्म ले, बोले नहीं लेने का. बोले क्यों प्रभु जी? बोले स्कूल का बैग देख के मुझे लगता है कि अगला जन्म नहीं लेना चाहिए. शाळेतल्या मुलाचं वजं पाहून नको वाटते, नको मला. किती परेशानी आहे मुंबईच्या लोकल इथं. म्हणजे इथे सांगण्याचा मुद्दा असा आहे, आत्मज्ञान आणि त्यामध्ये अथांग शुल्लक बुद्धी आणि मानवीय साह्यानं मुंगीनं आपण प्रवास नाही करू शकत. तसं ह्या भगवंताची सृष्टी नाही समजू शकत. आणि जर समजायचं असेल याला, ह्या सृष्टीला, ह्या जगाला, तर मायबापांनो तुम्हाला आज मी प्रवचन जे 24 गुरूंचे घेणार आहे. परमपूज्य राधानाथ महाराज म्हणतात की तुम्ही जीवन जगताना तुमच्याकडे भौतिक चक्षुनं नका बघू. तुम्ही कोण्या चक्षुनं बघा? शास्त्र चक्षुच्या दृष्टिकोनातून जीवन जगा. राधानाथ महाराजांचे 99चे प्रवचन ऐका, त्याच्यामध्ये टॉप मोस्ट 10 लेक्चर्स आहेत. ब्रजबिहारीपूर त्यांच्या प्रवचनामध्ये सांगत होते, आणि जानकीपूरकडे टॉप 10 लेक्चर्स ठेवलेले. महाराज म्हणतात की जरी तुम्हाला कधी काही वाटलं, या टॉप 10 लेक्चरमधले ऐका राधानाथ महाराज. आणि मग शास्त्र चक्षु जेव्हा राहील तर आपल्या जीवनातल्या ज्या परिस्थिती, वाईट चांगलं, सुख दुःख, मान अपमान जे काही येईल त्याला शास्त्राच्या चक्षुतून बघता तो तुम्ही विचलित होणार नाही. आता आपले कोणते चक्षु येतात? भौतिक असल्यामुळे भौतिक गोष्टी पाहिल्या की लगेच विचलित होता. आपल्याकडे शास्त्र चक्षु असेल तर तुम्ही त्याला पॉझिटिव्ह बघता. म्हणून जीवनामध्ये स्टेबिलिटी नसणार आहे. मी काही दिवसापूर्वी एकदा आयसीयूमध्ये असंच भेटायला गेलो होतो. तर तिथे मी त्यांना विचारलं काय अवस्था आहे. कोणाचा जर पेशंट आयसीयूमध्ये असेल तर तो पंपिंग करतो, तर त्यांचं ते ECG असते ती काय करते, टिक 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 दाखवत राहते. हा व्हेंटिलेटर म्हणजे पेशंट आहे बुवा. काय? पेशंट जिवंत आहे. पेशंट गेल्यानंतर तो ग्राफ कसा असतो? सरळ होते. तसं आपलं जीवन त्या याच्यासारखं चालू आहे. कशासारखं? व्हेंटिलेटर सारखं. तर समजायचं आपला जीव चालू आहे, आणि एकदम आपलं फ्लॅट झालं तर समजायचं आपण गेलेलो आहेत. म्हणून जीवनामध्ये चढ उतार कसे येतं? तर हॉस्पिटलच्या काय म्हणतात त्याला प्रो, ECG दाखवत राहते. तर सुख दुःख हे शास्त्राच्या चक्षुतून पाहायला भेटल. ते म्हणा प्रभू तुमच्या जीवनात काही झालोय काय?
आमचं जीवन तर लय असं स्मूथली चालू आहे. स्मूथली चालू म्हणजे काय, डेड आहे. ग्राफ राहू द्या, राहणार आहे. आणि ती कशासाठी माहिती आहे का? भगवंत म्हणतात, जसं तुम्ही ते कराट्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा जातात ना, आणि तो कराट्याचा मास्तर पहिले 2-4 झापड मारतो कोणाला, जो कराटे शिकाई होतो. तो म्हणे, का हो सर, मला आल्या 2-4 पडी का देतात? पुन्हा त्याला कराटे शिकताना आणखीन 2-3 लाता घालतो. कशामुळं? सर, माझ्यावर तुम्ही पडी मारतात. नाही राजा, तुझ्यावर जी पडी पडते ती तुला फ्युचरमध्ये स्ट्रॉंग करण्यासाठी पडते. आता तुम्हाला रबडीचे, जिलेबीचे उदाहरण आता लय पाठ झालेत आणि ते रिपीट मारता येत नाही. मला शोधावं लागतं तिकून तिकून. ते बॉक्सर काय करतो, आपला जो कराट्याचा जो टीचर आहे तो काय करतो, तो म्हणतो मी मारतो कशाला, की आता तू मला, मी जे काही मारतो त्याला तू काय कर, डिफेन्स कर, रक्षा कर. तसंच भगवंत आपल्या जीवनामध्ये पिल्लू सोडत राहतात ना, एक 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 एक. ते पिल्लू याच्यासाठी सोडतात की तू स्ट्रॉंग व्हावं. आणि आपल्या जीवनामध्ये भगवंतानं काय प्लॅनिंग केली असेल, आता जसं मी आपलं भगूरमध्ये रामनवमीचा कार्यक्रम केला होता. सगळा कार्यक्रम झाला आणि माझ्या परिवारातल्या एका व्यक्तीच्या एका गोष्टीमुळं मला खटकलं. अख्खा डिस्टर्ब झालो. रात्री मी 2 वाजेपर्यंत झोपलो नव्हतो आणि पहाटे 3:30 पावणे 4ला उठलो मी. उठल्यानंतर मी विचार करू लागलो की असं का झालं, तसं का झालं. तर मग सगळा विचार केल्यानंतर म्हटलं, भगवंतानं माझी कदाचित डिटॅचमेंट करण्यासाठी माझ्या जीवनात हा प्रसंग आणला असावा. मी त्याला काय पाहिलं, शास्त्राच्या चक्षुतून पाहिलं की भगवंताने, बाळा तू आता तुझं जीवन झालंय, आता तू आठ. म्हणून इथे शास्त्रचक्षुन पाहिलं. म्हणून इथे जेव्हा आपली भोगवृत्ती करण्याची स्वार्थीवृत्तीने आपण एखाद्या भौतिक गोष्टीकडे बघतो, तेव्हा आपल्यातील केवळ भोगच राहतो. परंतु जेव्हा आपल्याला स्वार्थी अहंकार नसतो, तेव्हा भौतिक जगातील प्रत्येक गोष्टीतून आपण भगवंताचा संदेश ऐकू शकतो. ही झाली पार्श्वभूमी. म्हणून आता आपण उद्धव गीतेमध्ये ही पार्श्वभूमी झाली आणि चक्रवर्ती पाद त्याच्यामध्ये खूप काही सुंदर शिक्षा देतात, की ते म्हणतात की हे अवधूत ब्राह्मणांच्या जीवनातून आपण काही ना काही शिकलं पाहिजे. तर ते पहिलं म्हणतात की मी ह्या सृष्टीतून काय शिकलोय, एक तर पहिली म्हणजे पृथ्वीपासून ते पहिला गुण शिकतात, सहनशीलता. ते म्हणतात की पृथ्वी एवढी सहनशील आहे की त्याच्यामध्ये किती बोर पाडतात. आणि कृपा तात्पर्यामध्ये लिहितात, काय लिहितात, की मोठमोठे आसूर नाही का पेट्रोल डिझेल काढतात आणि तिचं शोषण करतात, वृक्षाची तोड करतायत, मोठमोठ्या कंपन्या फॅक्टरी करून पृथ्वीचं शोषण करतात, सगळं दूषित करतात. आणि जेव्हा मी आज तात्पर्य वाचत होतो, प्रपादन नव्हतं दिलं, गोपी परंधनपूर आणि राधानंद स्वामी महाराज, ती वाणी आज डिक्टो लागू होती. तुम्ही जो वार पाहता अमेरिका इराणचा, कशामुळं, त्या तेलमुळंच भांडण चालू येतं. सहदेव पुरवणे एक बुक्स लिहिले, ऑइल इज नेक्स्ट थर्ड वॉर, वर्ल्ड वॉरचं त्यांनी बुक्स लिहिले आणि तो मराठीमध्ये पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कसं कसं झालं त्याचं वर्णन केलेलं आहे. तर पृथ्वीचं एवढं शोषण होत आहे, पण पृथ्वी काय करते, सहनशीलता राहते आणि ती समाजशील राहून नाही का ती कधी प्रभावित होत नाही. तर इथे अवधूत ब्राह्मण आपल्या साधकांना शिकवतात की पृथ्वीपासून, ज्या पृथ्वी आपण राहतो, आपल्या जीवनामध्ये सहनशीलता राहिलं पाहिजे. आपल्याला आपलं शोषण होईल, लोक आपलं शोषण करतील, लोक शोषण करून लोकांना आपली किंमत राहणार. आपण लोकांच्या मागं लागतो, पण लोकांना आपली किंमत नाही आहे. लोक काय करतात, आता आजकाल मेंटॅलिटी झाली, पेपर वाचला फेकून देणं, हॉटेलमध्ये जाताना यूज अँड थ्रो, सगळी जी मेंटॅलिटी आहे ना, तीच मेंटॅलिटी रिलेशनशिपमध्ये आले. लोक यूज अँड थ्रो करतात, पण आपल्याला कळत नाही की समोरच्याला आपली किंमत नाही, पण आपण त्याच्या मागं लागतो, गडबड गोंधळ होते. म्हणून इथं शोषण जेव्हा होईल किंवा आपण शोषित होऊ, तेव्हा आपल्याला जास्त त्रास होणार आहे. म्हणून इथे आचार्य सांगतात की सहनशीलता वाढवणं हे आपल्या साधकांचं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून पांडवांच्या जीवनात जर पाहिलं आपण, पांडवांचं जीवनभर त्यांचं जीवन कशामध्ये, सहनशीलतेमध्ये. भगवान कृष्ण सोबत राहिले, असं नाही म्हटले पांडव काय भगवंता
आम्ही तुझी एवढी भक्ती करतोय, आमच्या जीवनातच एवढे संकट तू का पाठवतोय? पांडवाने एकदा सुद्धा कंप्लेंट नाही केली, तक्रार नाही केली. त्यांनी काय केलं? सहन केलं. आणि शेवटपर्यंत सहन करून नाही का भगवंताची भक्तीला कॉम्प्रोमाइज. आपण काय म्हटलं असतो? आपल्या जीवनात काही घटना झाले, प्रभूजी ही तुमची माळा. जर तुम्हाला एक घटना सांगतो, आता लेटेस्ट मध्ये शिक्षाष्टमृतचं एक जुनं प्रवचन आमच्या ब्रह्मचर्य क्लासमध्ये सांगत होते. एक माताजीला त्यांच्या प्रभूजीनं बर्थडेला नेकलेस नाही दिलं. काय दिलं नाही? नेकलेस. ती माताजी ही बिडी बॅग आणि कंठी माळा, तुम्ही जर मला देत नसेल ते तुमची माळा आणि तुम्ही, मी चालले. कल झालं. पण तुम्हाला सांगत होता की अरे पैसे नाहीत. म्हणजे माताजी एवढं सुद्धा सहन करून नवऱ्याचा काय त्रास आहे. पण इथे सांगायचा मुद्दा काय की आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही जेव्हा इंद्रिय भोग सहन करतात ना तुमच्या जीवनामध्ये, आताचं टेम्पटेशन, आताचं दुःख जर सहन करता तर मोठ्या समस्यातून तुम्ही वाचतात. आता छोट्या समस्या सहन नाही करू शकले तर तुमच्या जीवनातले मोठ्या प्रसंगाला तुम्हाला फेस करावं लागणार आहे. म्हणून इथं सहनशीलता दिलेली पाहिजे. आणि जसं करताना, जसं तुकाराम महाराजांच्या जीवनात चरित्र घ्या, अक्षरशः त्यांना शारीरिक मुंबाजीनं घ्या, त्याच्यानंतर रामेश्वर भट्टांनी घ्या, साळू माळू तर तुम्ही एक पात्र पाहिलं, असे किती तर मुंबाजीनं काठ्यानं झोडपलं. कोणत्या काठ्या? बोरीच्या झाडानं मारलं होतं. तुकाराम महाराज म्हणतात, बरवे झाले, बरवे झालं, बरं झालं पांडुरंगा, माझं शरीर कोणाच्या तरी कामाला आलं, पण त्याच्यामध्ये मी सहनशीलता वाढवलं. माझ्या मुखातून त्यांना शारीरिक वेदनापेक्षा सगळ्यात मोठी वेदना कोणती माहिती आहे का? माझ्या मुखातून त्याच्याप्रती ईर्ष्या, दोष निर्माण नाही झाला. याच्याबद्दल तुकाराम महाराजांचे ते 3rd एपिसोडमध्ये मी प्रवचन केलं तुकाराम महाराजांच्या सिरीजमध्ये. मी पहिल्यांदा वाचलं, म्हणलं भाऊ हे इथले नाहीतच. आपण काय म्हटलं असतो? राहू दे बाजूला, याला पहिले आदळू. प्रभूजी मंदिरात, नंतर बघू. आपली सहनशीलता किती? आपल्याला बायकोनं बोललेलं चालत नाही, नवऱ्यानं बोललेलं चालत नाही, सासूनं बोललेलं चालत नाही, सुनानं बोललेलं चालत नाही, काउन्सिलरनं बोललेलं चालत नाही, प्रवचनामध्ये टॉमने टोलणं चालत नाही. म्हणजे आजकाल आपली सहनशीलता किती आहे? मुलांना बोलू शकत नाही तुम्ही. आम्हाला वाटतं याला जास्त बोललं तर हजाचा पळून भाऊ आहे, झालेत म्हणून ठेवायचे, आहेत म्हणून सांभाळायचे, अशी गोष्ट. काय झालेत म्हणून नाही ठेवायचे, आणि आहेत म्हणून सांभाळायचे. तर सहनशीलता. आणि तुकाराम महाराज, दुसरं प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराजांनी काय सहन केलंय? बापांना त्रास दिलाय, पर्वतावरून फेकलं, हातीच्या पायाखाली दिलं, विष दिलं, उकळत्या तेलामध्ये टाकलं, सर्पामध्ये टाकलं, अग्नीमध्ये जाळलं. पण प्रल्हाद महाराज एकदा सुद्धा तक्रार नाही केली. काय केलं? सहनशीलतेचा एंड रिझल्ट काय असणार आहे माहिती आहे का? तुम्हाला एंड रिझल्ट महत्वाचा आहे. आपण काय करतो? तात्काळ रिझल्टच्या अपेक्षा ठेवतो. म्हणजे मी आता नाही का माचीसनं पेटवलं की आग भडकली पाहिजे, नाही, तसं नाही. सहनशीलता. म्हणून भगवंतानं अर्जुनानं प्रश्न विचारला, भगवंता या जगातल्या समस्या कधी प्रॉब्लेम? भगवंत म्हणतात, मात्रा स्पर्शास कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायन नित्यम ताम तितिक्ष भारत. अर्जुन सहन कर बाबा, इंद्रिय तृप्ती, इंद्रिय भोग सहन कर, काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य याला सहन करा. आम्हाला आमच्या आश्रममध्ये काय शिकवलं जातं? ब्रह्मचारी आश्रममध्ये ते माझा आश्रममध्ये राहताना तुम्हाला इंद्रिय भोगाचं सहन करावं लागेल. तुम्ही म्हणता मी पळून नाही का तिकडे इंद्रिय भोग करेल, नाही, त्याचं बिल पे करावं लागणार आहे. सहनच आहे. आणि सहनताच्या पहिलं लक्षण आहे क्षमाशीलता. आणि म्हणून इथे तुकाराम महाराजांचे घ्या, त्याच्यामध्ये पृथ्वीच्या गुणातून अपमान, बदल्याची भावना नाही केली तिने कधी. कसे? क्षमा. आणि ही क्षमा पृथ्वीच्या गुणातून पहिलं लक्षण आहे सहनशीलता, आणि पृथ्वीचा दुसरा गुण आहे क्षमाशील. म्हणून गौर गोपालपूर आपल्या प्रवचनामध्ये म्हणतात, हमने जीवन इतना आसान बना दिया, हमने किसी से माफी मांग लिया और किसी को माफ कर दिया. हे प्रवचनात बोलणं सोपं आहे बरं, घरात बी ऐकणं बी सोपं आहे, पण जीवनामध्ये तुमचा अहंकार एवढा मोठा आहे
एखाद्या प्रसादाच्या लाईनमध्ये बसवा आणि त्याला म्हणजे उठ आणि लाईनला लागा, बाबा थैथाईट करतात. म्हणून आजकाल मी गेल्या 1 वर्षापासून कोणाच्या अहंकाराला छिद्राव बोट ठेवणं बंद केले. नको बाबा, तुला काय गोंधळ घालायचा तर घाल. अहंकाराला ठेचणं म्हणजे काय, लय डेंजर आहे प्रभू. अहंकार एवढा सोपा नाही आहे. प्रत्येकाला आपल्या कोणाचं आणि एवढा अहंकार घेऊन चालतात. म्हणून इथे अहंकाराचं काय होत आहे की पृथ्वीकडे एवढं असून सुद्धा तिने अहंकार नाही केलं, सहन केला. आणि क्षमा, आणि क्षमामध्ये म्हणतात जेव्हा तुमच्या जीवनात काही प्रसंग घडल्यानंतर तुम्ही ॲक्शन करता का रिॲक्शन्स करता. मी आता शुभविलासपूरचं रामायण वाचतो सध्या. त्याच्यामध्ये ते म्हणतात की तुमच्या जीवनात कोणता प्रसंग आल्यानंतर तुम्ही ॲक्शन करता का रिॲक्शन करतात. रिॲक्शन जर केलं त्याचा निगेटिव्ह परिणाम होतो. आणि ॲक्शनमध्ये राहताना ते प्रसंग, तो घटना, त्याच्यातून मी काय शिकू शकतो. आणि म्हणून ॲक्शन रिॲक्शनचं झालं. या क्षमाचं उदाहरण आहे द्रौपदी. द्रौपदीचे 5 पुत्र मारले, त्याने रिॲक्शन नाही दिलं. काय केलं, ॲक्शन घेतले. जे माझे 5 पुत्र मारले पण माझे 5 पती आहेत, पण द्रौपदी द्रोणी म्हणजे द्रोणाचार्याची पत्नी, तिचा पती तर नाही आहे, पण तिचा पुत्र अश्वत्थामा राहावा त्याच्यासाठी तिने काय केलं, त्या मोठ्या प्रसंगाला सहन केलं आणि झालेल्या चुकाला काय केलं, माफ केलं. आणि याचं उदाहरण आणखीन आहे सीतामाई. जेव्हा सीतामाईला मुक्त केलं, हनुमानजी गेले आणि सीतामाईला मी विचारलं, तुला या त्रिजटा सगळ्या राक्षसीने त्रास दिला, यांना सगळ्यांना बँड वाजू का. तर सीतामाई म्हणते नाही, ते कर्मानुसार केलं, राजाच्या आज्ञेनुसार केलं, त्यांचा काही दोष नाही, तू कशाला दंड देतोस. आणि म्हणते कोणी किती जरी आपल्याशी व्यवहार चुकीचा केला पण आपला स्वभाव नाही सुटला पाहिजे त्याला. आणि मग तिथे ती एक सुंदर कथा सांगते हनुमानजीला. कोणती, अस्वलाची. वाघ मागं लागतो, शिकारी अस्वल एका झाडावर राहतो, त्याच्या डिटेल्स ती म्हणते कोणी किती आपल्यासोबत वागू दे पण आपला स्वभाव क्षमाचा गुण सोडायचा नाही. आणि मग त्यावेळेस सगळ्या राक्षसीने होत्या त्या सीतामाईला म्हणून. सीताचा कोणता भक्ती म्हणजे काय, दया, करुणा. तर इथे क्षमा आणि सीतेनं आणखीन काय सहन केलं, धोब्यानं आरोप केला. तुमच्यावर कोणी आरोप केला तर तुम्ही काय करता, क्षमा झाली पाहिजे, सहनशीलता. आणि द्रौपदीचा अश्वत्थामाच्या काय जबरदस्त उदाहरण आहे. मी पहिल्यांदा जेव्हा वाचलं ना, म्हणलं हे भागवताचार्य डिग्री घेणं सोपं असतं, पण ते जीवनात पालन करणं सगळ्यात कठीण आहे. म्हणून पहिला गुण आहे, अपमानाचा बदला घेऊ नका. तर त्याला काय करा, कारण की एक ध्यानात ठेवायचं, या जगातल्या सगळ्या गोष्टी टेम्पररी आहेत, परमानंट नाही. तुमच्यामध्ये कोणाच्या बदल रिवेजचा असेल, सुडाची बदला असेल, तर भक्तीमध्ये प्रगती तुमची खुंटलेली आहे. जर एखादं गार्डन असतं ना, झाड, त्या झाडामध्ये जर माळी सारखं शेंडे कापत असेल ना, त्या झाडाची वाढ होत नाही. तसं हे अनर्थ म्हणजे काय आहे, आपल्या भक्तीचे शेंडे खोडायचं काम चालू आहे. कोणते शेंडे खोडायचे काम चालू आहे. म्हणून आपली वाढ कशामुळे होते थांबत हे गेलं. म्हणून इथे कठीण प्रसंग आल्यानंतर सुद्धा त्याला प्रतिक्रिया दिली पाहिजे. आणि याच्यामुळे, हे कशामुळे येत आहे तुमच्या जीवनात, तर तुम्हाला ह्या संसाराची रिॲलिटी कळायला पाहिजे. हा संसार इथं राहण्याचं. कराट्याचं उदाहरण मी दिलं ना, तो मास्तर कशासाठी मारतोय, आणि तू स्ट्रॉंग होई आणि डिफेन्स कर. आणि तू दुसरं काय, तुला वारंवार येणार आहे कराटे शिकाय. आपण कराटेच करायला आलो तिथं. आपण दिवसभर कराटेच खेळतो ना, कोणी बायकोसाठी, कोणी नवऱ्यासाठी, कोणी सासू सासरे, ऑफिसमध्ये, कलिग्समध्ये किती प्रकारचे कराटे आहेत हो. मारामारीच नाही, ते शाब्दिक पण चालतात. हे झालं. आणि मग इथे ते म्हणतात की वैराग्य निर्माण. हा पृथ्वीपासून पहिला गुण औद्धिजी शिकले. आपण काय शिकलो पृथ्वीपासून, काहीच नाही. नुसते दिवसभर आपण फिरतो, काय आपल्याला काय फरक पडतो. प्रभू तुम्ही सांगितलं म्हणून कळालं. पण शिक्षा संपूर्ण आम्ही प्रभुजीला एकदा विचारलं, म्हणे प्रभुजी आपको ये सब कहाँ से मिलता है इतना. बोले यार मैं खाई पे जाता हूँ ना तो मैं सीख लेता हूँ. मी शिकत राहतो, घेत राहतो.
आणि प्रभूजी, आता मी देसाई माताजींच्या घरी प्रवचन गेलो, एक काहीतरी असं थोडीशी टॅगलाईन होती, काय प्रवचन द्यावं काय द्यावं, प्रभूजीनं पाहिलं आणि त्याच्यावर प्रवचन दिलं कॉन्टिन्युअस क्लास, आणि ते बी किती, एक सव्वा तास, आणि त्याच्यानंतर क्वेश्चन आन्सर पण छान झाले. म्हणजे त्याने काय केलं, आपण काय करतो, आपण नाही का शास्त्रचक्षू नाही, आपल्याला काही शिकायचं नाही, आपण नाही का आपल्या बुद्धीला खुंटून टाकले, बांधून टाकले. प्रभूजी सांगते तेवढं ऐकायचं, काउन्सिलिंग मीटिंग अटेंड करायची, प्रसाद खायचा, प्रभूजी विसरून जातात, आपण बी विसरून जातो. आपलं आहे तस ये रे माझ्या मागल्या नरबत्याच्या गोट्यासारखे, कितीही बोला काही फरक पडत नाही. आज आलो तर आलो मीटिंगला, एक पुन्हा 2 महिन्यातून 3 महिन्यातून एकदा पुन्हा व्हिजिट करायची, प्रभूजीला दाखवायचं मी आहे बरं इथं. हां, नाही तर हे आपल्याला नाही का शिकावं लागेल. पहिला गुण घेतला. दुसरा ते गुण शिकवतात वृक्ष. तो वृक्षापासून, ते वृक्षाचं काय लेसन आहे, कठीण प्रसंगामध्ये सुद्धा तो स्थिर राहतो. का बरं, त्या वृक्षाची मूळ खूप जमिनीत खोल असतात. त्याच्या जीवनात वादळ येतंय, वारा येतोय, कोणी तोडाय गेलं तरी सहज तुटत नाही. तसं साधकाचे साधण्याचा मूळ जर खोल असेल, साधण्याचे मूळ असेल आणि संस्कार जर तसे मूळ त्याचे खोल असेल, त्याच्या जीवनात परलोरूपी आक्रमण येतील, वादळ येतील, आकर्षणाचे वादळ येतील, पण त्या साधनेमध्ये सुद्धा तो स्थिर राहू शकतो. साधना भक्तीमध्ये हे वृक्षापासून शिकायला भेटते. म्हणून संस्कार, तुमच्या चेतनेमध्ये तुम्ही जे संस्कार भरणार आहेत, तुमचे संस्काररूपी सिद्धांत जर मजबूत असेल, तर तुम्हाला ह्या जगातले कोणतेही गोष्ट प्रलंबित करू शकत. पण तुमचे संस्कार वाईट याचे असेल, भक्तीमध्ये आल्यानंतर सुद्धा ती वृत्ती जात नाही. एवढं सोपं नाही आहे. प्रभुपाद अमेरिकेत गेले, त्याच्या जीवनात एक लेडी, आता मी सकाळीच एक प्रवचन ऐकत होतो, एक यंग लेडीज गेली प्रभुपादाला, प्रभुपाद मी तुमची लग्न करू इच्छिते. एखाद्यानं काय म्हटलं असतं, आजचा साधू असला असता त्याला शिव्या घातल्या असते, खराब बाबानं तर असला तर वेगळं केलं असतं. माहिती ना, खराब बाबांना लय बँड वाजवला लोकांचा. पण प्रभुपाद काय म्हणतात, थँक्यू माय डॉटर, माझी कन्या. प्रभुपादाने काय केलं, कारण प्रभुपादाने अमेरिकेमध्ये जाऊन सुद्धा इंद्रिय भोगाचं एवढे प्रलोभन होते, पण प्रभुपादाचे संस्कार आणि साधना आणि सिद्धांत त्यांना प्रलोभित करू शकले नाही. तसंच आपण संसारामध्ये राहताना आपले साधना आणि आपले सिद्धांत एवढे खोल आहेत का? तुम्हाला प्रवचन जड चाललंय का बोर होत चालले? नाही ना? आहेत का बाबा, की बाहेरच्या कोणत्याही गोष्टी झाल्यानंतर मी प्रलोभित होईल? म्हणून इथे जेवढं तुम्ही गेले पाहिजे. आणि ते म्हणतात की संस्काराचं पहिलं लक्षण, ज्याचे सिद्धांत डीपमध्ये असते, त्याचे संस्कार चांगले असेल, त्याला सद्गुणाचे फळं लागतात. त्या वृक्षाला कोणते फळं लागतात? सद्गुणाचे फळं लागतात, आपोआप इनबिल्ट. म्हणून भागवताच्या एका श्लोकामध्ये, जो भगवंताची भक्ती करतो त्याच्यामध्ये 26 गुण येतात, आपोआप इनबिल्ट येतात, त्याला एक्स्ट्रा टाकायची गरज नाही. POPच्या याच्यामध्ये 26. याच्याशी भगवती अकिंचन सर्व गुण समाच सुता हरवर भक्त कुतोस मन मनोरथन धावतो बाई, असा एक श्लोक आहे. जो ह्या संस्काराच्या सद्गुणामध्ये राहतो रूटमध्ये, त्याला 26 गुण प्राप्त होतात, हे झाडापासून. दुसरं म्हणजे ते म्हणतात की वादळ येतील तुमच्या जीवनात, तुम्ही त्या वादळाला स्थिर, झाड काय करतं, वादळ आल्यानंतर स्थिर राहत आहे. येणार आहेत वादळ, भयंकर येतील तुमच्या जीवनावर. तुमच्याच काय, आमच्या जीवनात वादळ, मोठमोठ्या साधू ब्रह्मचार्यांच्या जीवनात, संन्याशांच्या जीवनात वादळ येतात. असं वादळ आल्यानंतर 2 गोष्टी करायच्या. ते मूळ काय करतात, मातीला धरून ठेवतात. दुसरं मूळ एकूण एकाला धरून ठेवतात. तसंच आपल्या जीवनात आलं की 2 लोकांना धरून ठेवायचं. आपला जो भक्त समाज आहे ना, काही हो प्रभूजी माताजी मला धरून ठेवा प्लीज, आपण त्यांना धरून ठेवायचं. दुसरी गोष्ट, भगवंताचे चरणकमल धरायचे. भगवंता, मी हतबल झालो आहे आणि माझ्या जीवनात असे भयंकर वादळ येत आहेत की आता मी काहीच करू शकत नाही. मी वाटतं की त्या वादळाबरोबर वाहून जात.
पण भगवंता तू मला नाही का वाचव, माझं रक्षण कर. ही भावनेनं आपण जेव्हा करू, निश्चित तुम्हाला सांगतो भगवंत रक्षण करतील. एवढं सोपं नाही आहे की भगवंत आपल्याला नाही का सोडून देतील. आपण प्रार्थना करतो का तेवढी? वादळ येतात मायबापांना, येत राहणार आहे. पण आपण नाही का आपल्या मुळाशी नाही का घट राहिलं पाहिजे, की ज्यामुळं भगवंता हे संसार नाही का खूप भयंकर आहे, मला पुन्हा जन्म नको आहे, ह्या वासनेपासून ह्या इंद्रियापासून रक्षण कर, हे वादळ लय भयंकर आहे. आपण लिटरली भगवंतासमोर रडलं पाहिजे. प्रभूजी माताजी खरं सांगतो तुम्हाला, जसं जसं माणसाचं वय वाढतं ना, तसं ह्या जगातले वादळ नाही का माणसाला विचलित करतायत. आणि ते वादळ आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा भक्त समाजाला धरून ठेवतो, आपल्याला ते महत्त्वाचे आहेत. म्हणून इथे वृक्षापासून हा गुण घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक गुण आहे, फळं देतोय तो. लोक दगड मारतात त्याला, पण तो फळं देतो. आणि दुसरं म्हणजे त्याचं श्रेय घेत नाही. तसंच एक साधक त्याच्या जीवनात चांगले कार्य करतो, तो दुसऱ्यांना काय करतो, श्रेय देत राहतो. त्याचं श्रेय स्वतः घेत नाही. जे चांगलं केलं तर दुसऱ्याला श्रेय देतो. मी केलं नाही, ह्या भक्ताने केलं, ह्या प्रभूजीने केलं, ह्या माताजीने केलं. आणि प्रभुपाद म्हणतात आपल्या याच्यामध्ये, हे मी नाही केलं, कोणी केलेलं आहे? माझ्या गुरु महाराज भक्ती ठाकूर महाराजांनी केलेलं आहे. त्यांनी श्रेय कोणाला दिलं? भक्ती ठाकूर. राधानाथ महाराज म्हणतात आम्ही काही केलं नाही, प्रभुपादांनी केलं. प्रत्येकजण आपल्या जीवनातलं सक्सेस किंवा जे फळ त्याला भेटते ते दुसऱ्याला देतोय. आणि जेव्हा तुम्ही हे श्रेय दुसऱ्याला देता ना, तेव्हा भगवंत म्हणतात ठीक आहे, आता मी तुला नाही का माझ्या कृपेचं फळ तुला देतोय. तू ह्या फळाला आसक्त राहशील, तुला ती कृपा नाही भेटणार. पण तू तुझ्या श्रेयचं फळ दुसऱ्याला देशील ना, तर मी कृपेचं फळ तुला देतो. आणि म्हणून याच्या दिल्यानंतर फळ देतो. त्याच्यानंतर वृक्षाचा आणखीन एक गुण काय? अवधूत ब्राह्मण सांगतो, सावली देतो, शीतल छाया देतो, पण कशाची अपेक्षा करत नाही. तसं साधक काय करतो, दुसऱ्यांना नेहमी आश्रयाचं स्थान देतो, सगळ्याला आश्रय देतो. त्याला जवळ गेल्यानंतर त्याला आश्रय वाटला पाहिजे की हा भक्त समाज, हा जे मंदिर आहे, ही साधना आहे, हे प्रभुपादाने असं असं घर बांधलेलं आहे की तिथे लोक सगळे सामावू शकतात. आणि त्यामध्ये सावली देण्याचा, आणि त्यासाठी यामध्ये आपला स्वभाव. जसं एकदा एक साधू गंगेमध्ये आंघोळ करायला गेला, करीत असताना तिथं पाण्यातून विंचू वाहत होता. त्याला दया आली. आल्यानंतर काय केलं, त्याने विंचू घेतला, दंश मारू लागला, पुन्हा पाण्यात सोडलं, पुन्हा तो पाण्यात बुडत होता, पुन्हा घेतला हातात, पुन्हा दंश करलं. असं खूप वेळा झालं. एक व्यक्ती म्हटला, अहो तो तुम्हाला एवढा दंश करतोय, तुम्ही सोडून का देत नाही? त्याने उत्तर काय दिलं, त्या विंचाचा स्वभाव दंश मारणं करणं, आणि माझा स्वभाव आहे दया करणं. तो त्याचा स्वभाव सोडायला तयार नाही, तर मी माझा स्वभाव सोडायला काय तयार आहो? कठीण आहे नाही? आपल्याला कोण त्रास दिला तर आपण काय म्हणू, भाडमध्ये गेला तू तुझ्या मला करू दे माझं. आपला स्वभाव असला पाहिजे दया करणं. आणि वृक्षाच्या ह्याच गोष्टीतून शिकल्या जाते. आणि एवढंच नाही, लाकूड काय करतंय, स्वतः जळतंय, उष्णता देत आहे, अन्न देत आहे, त्याची राख सुद्धा कामाला येते. एवढं नाही, ते फर्निचर लाकडाचे किती मेल्यानंतर, तो तोडल्यानंतर सुद्धा शेवटच्या मोमेंटपर्यंत तो कामाला येतोय. तसंच ते म्हणतात एक साधक, वृक्षापासून आपण हे शिकलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, वृक्षाचा एक चांगला गुण काय माहिती आहे? भरण पोषण नाही का, तो सगळ्याला वाटतो पण दुसऱ्यावर डिपेंड राहत नाही. तो भरण पोषण कोणा करतो? भगवंत करतात. तसंच माझ्या जीवनात जर मी माझे रूट असेल तर भगवंत भरण पोषण करते, हे शिकलेलं आहे. हे झालं वृक्षाच्या हा अवधूत ब्राह्मणाने ह्या शिक्षा घेतल्या. तिसरी शिक्षा अवधूत ब्राह्मणाने घेतलेली वायुकून. वायू काय करतोय, सगळीकडे वायू वाहतो, पण तो सुगंधाच्या संपर्कात आला तर सुगंधी बनतो, आणि तो वायू दुर्गंधाच्या संपर्कात आला दुर्गंध बनतो. पण काही काळापर्यंत तो राहतो, पण नंतर त्याचा ओरिजिनल स्वभाव तो काही सोडत नाही. तसंच एक ग्रस्ताच्या बाबतीत हा वायूची तुलना केलेली.
ग्रस्त भक्ताने भौतिक जगाच्या संघामध्ये राहिल्यानंतर त्याची चेतना दूषित होता कामा नये. तेवढ्यापुरतं तेवढं राहायचं वायूसारखं. आणि पुन्हा चांगल्या संघात आल्यानंतर तेवढे चांगले, पण वाईट लोकांच्या आल्यानंतर त्याचा दूषित न होता त्याने ओरिजिनल आपल्या वायूसारखा पारदर्शक राहिली पाहिजे. हे वायूच्या याच्यातून शिकायचं होईल. आणि ते म्हणतात की सगळ्यात म्हणजे वायू नाही का जरी राहिला पण आसक्त राहत नाही तो, सुगंधाच्या प्रती दुर्गंधाच्या प्रती. तसंच ग्रस्त भक्ताने कोण्या गोष्टीची आसक्ती नाही ठेवली पाहिजे. एक काळानंतर अनासक्त झालं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. काय राहिलं पाहिजे? अनासक्त राहिला पाहिजे. आता बघा इथं वायू वाहतो, घरात चिटकून बसतो का? तो कंटिन्यू काय करतो? येत राहतो, जात राहतो. तसं तुमच्या जीवनातल्या सगळ्या वस्तू आल्या त्या तुमच्या जवळ त्या जाणार येतात. त्याला अनासक्त झालं पाहिजे वायूचा आणखीन एक गुण काय म्हणजे सात्यता. सात्यता आहे वायूमध्ये. ते बंद पडलं तर काय होईल? आपण बनू. तसंच वायूच्या याच्यातून एक साधकाचं जीवन साधना भक्ती त्या वायूसारखी असली पाहिजे. सात्यता ठेवली पाहिजे. आपण जर श्वास बंद केला तर काय होईल? शरीर मूर्त पावेल. ते मला साधनारूपी जर तुम्ही सात्यता बंद केली तर तुमचा जो भौतिक चेतना आहे ती मरेल. काय होईल? चेतना मरेल. म्हणून ती वायूसारखी सतत वाहत राहिली पाहिजे. वायूचा एक आणखीन गुण आहे, सर्वत्र सर्व ठिकाणी असतो. तसं ते म्हणतात साधकानं सर्वत्र ठिकाणी भगवंताचा अनुभव घेतला पाहिजे. अवधूत ब्राह्मण सांगतात भगवंताचा अनुभव ज्या ज्या ठिकाणी आपल्याला दिसतो वायूच्या रूपामध्ये ते घेतला पाहिजे. एवढंच नाही, तो खूप गरमी आहे तुमची, बघा गरमी आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तुम्ही हतबल झाले असतात, पण हवेच्या संपर्क आल्यानंतर काय होतं? तुम्हाला नवचैतन्य निर्माण होते. तसं ते म्हणतात की संसारामध्ये तुम्ही हतबल झाले तर तुम्ही साधनारूपी चेतनेनं नवचैतन्य श्रवण माध्यम जेव्हा श्रवणाचे कानातून जाईन ते वायूच्या रूपातून शब्दरूपातून जाईन तर तुमच्या जीवनात तुम्हाला चैतन्य निर्माण झालं पाहिजे. अर्जुनाच्या जीवनात काय झालं होतं? हतबल झाला होता, पण गीता ऐकली नवचैतन्य झालं. परीक्षित महाराज मृत्यूचा होता, भागवतम ऐकलं नवचैतन्य झालं होतं. त्यामध्ये आचार्य म्हणतात जय जय लोकांच्या जीवनात हतबल झाल्यानंतर नवचैतन्य करायचं तर शब्दरूपी जे वायूचं रूप काय शब्दरूपी कानातून गेलं पाहिजे तेव्हा तो पडेल. एवढंच नाही, वायूचा एक आणखीन स्वभाव म्हणजे सरळता आहे. कुठे जातात कोणी तसं साधक कसा असला पाहिजे? सरळ असला पाहिजे, सरळ स्वभावाचा असला पाहिजे. कारण भगवान कृष्णांना वृंदावनचे ते साधे सरळ आहेत. ते काय करतात? साधी धोती घालतात, कंबरेला नाही का छडा बांधतात, बासुरी खोसतात, डोक्यावर मूर मोखट आणि बस एक गवळ्याचं वेस आहे. तसं आपण भक्ती मार्गामध्ये साधे सरळ स्वभावाचे राहिले पाहिजे वायूच्या याच्यातून. आणि एवढंच नाही, ते म्हणतात की वायू कसं वायूचा एक आणखी स्वभाव आहे, जसं सूक्ष्म आहे, दिसत नाही पण त्याचा प्रभाव दिसतो. तसं साधकाने सेवा करायची, दिसू द्यायचं नाही पण त्याचा प्रभाव दिसला पाहिजे. थोडं जड जात आहे ना हे वायूच्या लक्षणातून. आणि म्हणून इथे वैष्णवाचा भाव किंवा कृष्ण भावनेचा प्रचार. आणि दुसरं वायू काय करतंय? मुक्त बंधनात राहत नाही. तो कोणा बंधन? तसं साधकाने बंधनात एक जेव्हा साधना करेल तो त्या भवनातून मुक्त राहील. हे झाला वायूपासून येणे एवढे शिक्षा दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वायूचं एक सगळ्यात गुण मुक्तता, बंधना, वैराग्य, डिटॅचमेंट, कशात आसक्ती नाही. तर तीच साधकाने आपल्या जीवनात वैराग्य निर्माण केलं पाहिजे. हे तिसरा अवधूत ब्राह्मणाने घेतलेलं आहे. चौथा आकाश. आकाशाचं काय? सगळीकडे एक समान दिसते. मोठमोठे आकाशामध्ये भरपूर काही घटना घडत असतात पण त्या आकाशाला विचलित करत नाही. आता एवढे आताच येताना वीज काढली होती पण आकाशाला काही फरक पडत नाही. तसंच इथे आचार्य म्हणतात की आकाशाची तुलना केलेली आहे. आपल्या जीवनात परिवर्तन होईल
पण त्या परिवर्तनाला स्थित राहायचं, विचलित व्हायचं नाही. आता बघा ना, आपल्या जीवनामध्ये परीक्षित महाराज परिवर्तन होणार होतं म्हणून दुःख झालं होतं. आपल्या जीवनामध्ये शारीरिक, मानसिक, पारिवारिक, आर्थिक परिवर्तन राहणार आहे. अशा परिवर्तनामध्ये स्वतः स्टेबल राहणं महत्त्वाचं आहे. आकाशाचा पहिला गुण सांगितलेला आहे. आकाशाचा आणखीन एक गुण आहे म्हणजे काय? परमात्मा आणि आत्मा सोबत राहतील, पण अलग राहतील. तसंच या जगातल्या सगळ्या क्रिया आकाशापासून अलिप्त राहतात, त्यांना प्रभावित करत नाही. तसं आत्मा ह्या जगातले फळं खातो, परमात्मा सोबत राहतो. म्हणून आचार्य इथे जी आकाशाची तुलना केलेली आहे ती परमात्म्याशी केलेली, आणि खालचे जे लोक आहेत, सृष्टी आहे, त्याची तुलना केली जीवात्म्याशी केलेली. भगवंताला कोणताही फरक पडत नाही. फरक कोणाला पडतो? जीवात्म्याला बोलतो. आकाशाला फरक पडत नाही. तसं आकाशातून दिलेलं आहे. तर इथे ते म्हणतात की ह्या जगात प्रभाव कशामुळे पडतो मनुष्याला? त्याचा सगळ्यात मोठा व्हायरस म्हणजे इगो, अहंकाराचा. नाचवत राहते, उड्या मारत राहते. कोणाला रूपाचा अहंकार, कोणाला धनाचा अहंकार, कोणाला पदाचा अहंकार, कोणाला गुणाचा अहंकार, कोणाला सोसायटीतल्या मॅनेजरचा अहंकार. मी ह्या सोसायटीतला आहे. त्या पुण्याला ते एवढे खवचट लोक आहेत. कुठून आलात, कधी आलात, कधी जाणार, काय जाणार, तुला का डोक्यावर घ्यायचं काय आम्हाला? किती कशाचा अहंकार असतो विचारूच नका. आणि जोपर्यंत राहील ना अहंकार, तो भौतिक जगत सोडा, आध्यात्मिक तर लांब ना. साधूला अहंकार राहतो, मी एवढ्या वर्षे. मग प्रपात म्हणतात ना एक ठिकाणी की साधूचा अहंकार काय? तो भौतिक जगातल्या सगळ्या गोष्टी धरून ठेवतो, पण एक गोष्ट सोडत नाही, ते म्हणजे अहंकार सोडत नाही. मोठमोठ्या पदव्या लावून घेतो, आणि जशा पदव्या घेतो, जशा प्रवचन करतो, त्याची इगो वाढत राहतो. भगवंत म्हणते, बेटा तू थांब इथंच, बाहेरून बदलला पण आतून नाही बदलला. म्हणून अहंकार आहे ना कधीच नाही करायचा. आणि अहंकारातून कोणी मुक्त असेल ना, त्याचं लक्षण बारीक. आपण सगळ्याशी चांगलं यावर करू. तुमच्याकडं मोलकरीण जरी असेल, भाजीपाला असेल, त्याच्यानंतर तुमच्याकडे गलीतला झाडू मारणारा असो, कोणाशी सगळ्यांना तुम्ही चांगल्या. तुमच्याकडे इगो असेल, मला याची काय गरज आहे, तर समजायचं. बेसिक गोष्टीपासून इम्प्रूव्हमेंट करायची. किती छोट्या गोष्टीपासून इम्प्रूव्हमेंट करायची, तर मोठ्या गोष्टीला तुम्ही पार करू. छोट्या म्हणून जसं ऋषिकेश मोफतलाल, कृष्णचंद्र प्रभू, तर एकदा कीर्तनामध्ये त्या ड्रायव्हरसोबत नाचत होते. आता ऋषिकेश मोफतलाल कोण? म्हणजे टॉप 10 बिझनेस मुंबईच्या आणि धीरूभाई अंबानीच्या लिस्टमध्ये ते येतात. ते ड्रायव्हरमध्ये नाचताना राधानाथ महाराजांनी ते पाहिलं. म्हणले माझं जीवन सक्सेस झालं. का बरं सक्सेस झालं? की माझा एवढा मोठा शिष्य आहे, आपल्या ड्रायव्हरसोबत नाचतोय, म्हणजे हा भगवंताच्या कृपेचा पात्र झालेला आहे. आता कृपेचा पात्र, आणि म्हणले माझं जीवन सक्सेस झालं. महाराज म्हणतात, एखाद्या शिष्यानं अहंकार सोडला. मी आता रामायण वाचतो ना सध्या, रामायणामध्ये एक कुत्र येते, ब्राह्मण त्याच्या प्रती अपराध केल्यानंतर भगवंत मध्ये त्याला काय दंड दे? ते म्हणतात एका मंदिराचा याला महंत बनवा. ते म्हणले दंड देतो का तू पद देतो? म्हणले नाही, महंत बनवला ना, हा काय करेन, सगळ्यांच्या प्रती अपराध करेन, अहंकारामध्ये राहील, आणि याच्या अपराधामुळे आणि अहंकारामुळे हा नरकात जाईल. म्हणून आमच्याकडे कोणाला म्हटलं सर्व्हिस चेअर बन, अध्यक्ष बन, नको रे बाबा. काउन्सिलर बनणं पण लय डेंजर काम आहे. डेंजर काम आहे, कारण की सगळ्याचे रिॲक्शन्स घ्यावं लागते. जसं काल महाराजांनी दीक्षा दिल्या इथे, आपल्या मंदिरात दीक्षा दिल्या, कालच दिल्या. महाराज खूप सुंदर प्रवचन देत होते. महाराज तिथे सांगत होते, म्हणले मी तुम्हाला कोणाला ओळखत नाही, पण तुमचे जे पाप आहेत, ज्यानं रेकमेंड केले त्याला 50%, आणि बाकीचे मी घेईन. याच्यापुढे जेवढे ते पाप करेल तेवढे तुम्हाला भोगावं लागतील. म्हणून आता याच्यापुढे मला कोणाला दीक्षाला वाटलं, मी अजिबात रिस्क घ्यायला तयार नाही, कारण मी फेस करतो बऱ्याच गोष्टीला.
याच्या जानकी थ्रू पण आमचं डिस्कशन झालं. म्हणजे यार बरेच भक्त रूल्स रेग्युलेशन फॉलो करत नाहीत. खूप अवघड आहे. भगवत धामात जाऊ न जाऊ पण आम्ही आमच्या भक्तीमध्ये टिकलो पाहिजे. तर इथे सांगायचं काय मुद्दा काय होता आपला? अहंकार कशाच नाही. सेवक म्हणून आजकाल आपलं कार्य आपण करीत राहायचं. आणि एकच बाबा मायबापांनो, जेवढं होईल तेवढं रूल्स रेग्युलेशन फॉलो करा. भक्ती करीत राहा. तुमच्या जीवनामध्ये तुमची प्रगती होईल. आणि जो भगवत भक्तीमध्ये सहन करतो त्या टेम्पटेशनपासून तो खूप वाचू शकतो. आणि आकाशाच्या दिलेलं आहे आणि अहंकारामुळं प्रभावित होत नाही हे दिलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे इथे आकाशाना भौतिक संसारापासून अलिप्त राहतो. तसंच आपण साधकाने या भौतिक संसारापासून अलिप्त राहिलं पाहिजे. कामापुरतं काम ठेवलं पाहिजे. जास्त नातेगोते एका काळानंतर आहे ना, तुम्ही नाही का 40 झाले ना, नातेगोत्याच्या नादी नका पडू. जे नातेगोते गोत्यात घालतात, नाते गोत्यात घालतात. नाते गोत्यात घालणार आहेत. गोत्यात जायचं असेल तर रेग्युलर कार्यक्रम अटेंड करा भौतिकवाद्यांचे. बिन बुलाए मेहमान कोण कुठं जाते? कशाला जाऊन तिथे? काय तुमचं काय? ऐकत ना, पण ते लोकांना तुम्ही उलट तुमचा वेळ तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी केला पाहिजे. सगळे तुमचे वय किती सगळ्यांचे? मी नाही विचारत बाबा लेडीजचे वय. 40+ आहे. किती वर्ष जगणार आहेत? हां, बरं आता तुम्ही एवढ्या वर्षात आले, तुमची भक्ती किती क्वांटिटी टू क्वालिटी? तुम्हीच अनालाइज करा, मला काही सांगायची गरज नाही. हां, आणि किती वर्ष जगणार आहे माहीत नाही. मग आता याची भक्ती तुमची कशी असली पाहिजे? क्वांटिटी असली पाहिजे, क्वालिटी असली पाहिजे. तुम्ही म्हणा प्रभू काय पॅरामीटर घेऊन बसायचं? क्वालिटी म्हणजे काय? क्वालिटी भक्ती म्हणजे संसाराच्या प्रती डिटॅचमेंट वाढणे आणि भगवंताच्या प्रती अटॅचमेंट वाढणे, याला म्हणतात क्वालिटी भक्ती. आज म्हणतो विनाकारण काउन्सिलिंग मीटिंगला आलो होतं. नाही, तर हे गरजेचं आहे. आणि म्हणून हे आकाशापासून घेतलेलं आहे. आणि बाकीचे जे काही एक आहेत भगवंताचे एक क्वालिटीज 24 गुरु आहेत, यांची खूप सिरीज. आणि मी मुदाम आचार्यांची टीका तात्पर्यामध्ये एवढं काही जास्त डिटेल्स घेत नाहीत. मी लेक्चर ऐकण्याचाही प्रयत्न केला, पण मला कुठं काही पॉईंट भेटले. पण आचार्यांच्या टीकेमध्ये बरंच काही भेटलं आणि मग टिकडम लावायचं काम चालू केले. तर ते पण घेऊया. आणि हे 24 गुरुची शृंखला, आणि ह्या इथं तर आहे 24 गुरु, पण उद्यापासून तुम्ही शास्त्रचक्षुनं पारख करायचे, बघायचं सगळीकडे भक्तीसाठी. दोष नाही बघायचे बरं. हां, काय बघायचं? भक्तीला पोषक असलेल्या गोष्टी कशा करतात याच्यावर फोकस करायचा. असा एक हे सुंदर भागवताचा एपिसोड आहे आणि याच्यावर आपण आणखीन उहापोह करू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आज 3च झाले. बाकीचे 24 गुरुपैकी